नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आपली शिवसेनेचा झुंजार आणि लढवय्या नेतृत्व आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. खरं म्हणजे शिवसेनेच्या मुलुक मैदानी तोपेचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा वाढदिवस आहे आणि शिवसेना प्रमुखांवर आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा आज वाढदिवस आहे. आणि म्हणून रामदासभाई, तुम्हाला भरत शेटनी अगोदरच जियो हजारो साल के दिए 50,000, मी देखील आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक लोक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, परंतु तुमचा वाढदिवस या खेडवासियांसाठी एक नाट्यगृह आणि त्याचं लोकार्पण, खरं म्हणजे मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये देखील, अशा शहराला देखील लाजवेल असं नाट्यगृह आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. याबद्दल मी योगेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु तुमची संकल्पना आहे म्हणून तुम्हाला देखील त्याचं श्रेय दिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला देखील मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक साजरे करत असतात, परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी आपण 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी दिलेला जो काही मंत्र जपत आपण काम करत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज योगेशने इथे नाट्यगृहात 3 दिवस सातत्याने, मला सुशील सांगत होता, सुशांत, की 3 दिवस तिथं नाट्यगृहांची मेजवानी आहे. आणि खरं म्हणजे शहरी भागांमध्ये आपल्याला अशी नाट्यगृह पाहायला मिळतात, पण मी बाहेरून येतानाच बघितलं आणि बोलो बाहेरचं जे काही एलिव्हेशन आहे, बाहेरचं जे काही बांधणी आहे ते खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम या ठिकाणी नाट्यगृह झालंय याची खात्री देणारा समोरचा देखील भाग आहे. आणि म्हणून आतमध्ये आल्यानंतर नाट्यगृह ग्रामीण भागात नाही, आमच्या गडकरी रंगायतांसारखं दिसतंय, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे हा वाढदिवस आणि नाट्यगृहाचं लोकार्पण हा दुग्ध शर्करा योग आहे. खरं म्हणजे वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, योगेशनी दिलेलं. भाईंना दिलं का लोकांना दिलं? भाईंच्या मार्फत या खेडवासियांना दिलेलं हे गिफ्ट आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खरं म्हणजे रामदासभाई मगाशी म्हणाले की 2 पुतळे, एक मुंबईत आणि एक इथं, आणि हे नाट्यगृह देखील महासाहेबांच्या नावाचं आपण केलं. खरं म्हणजे महासाहेबांना श्रद्धांजली आपण केलेली आहे. आणि ही 2007 पासून हे नाट्यगृह बंद होतं आणि त्याची काय कारणं त्याच्यात मला काही जायचं नाही. आपण पुढे जात असतो आणि आपण मागचं विसरून पॉझिटिव्ह आपण पुढे करत असतो. परंतु योगेश कदम यांनी पाठपुरावा केला. मगाशी भरत शेठ म्हणाले की खऱ्या अर्थाने पाठपुरावा महत्वाचा आहे. मला देखील आठवत नाही, मी आता कुठे कुठे कार्यक्रमाला जातो तर मला लोक सांगतात, हा प्रकल्प तुम्ही निधी दिलाय, या प्रकल्पाला तुम्ही निधी दिलाय, अमक्या प्रकल्पाला तुम्ही निधी दिलाय, अमक्या रस्त्याला तुम्ही निधी दिलाय. कारण मी रामदासभाई कधी निधी देताना कधी हात आखडता घेतला नाही. विकासाचे प्रकल्प आहेत, तात्काळ बघतो, करतो नाही, लगेच सही करून मोकळा होतो आणि ताबडतोब त्याचा निधी त्याच्याकडे वर्ग होतो. कारण मी नेहमीच सांगतो, माझ्याकडे
नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं असतं. आणि म्हणून मी 2.5 वर्षाचे